व्यवस्थित घ्या ना. भूमी व्यवस्थित किनवट दौऱ्यावर आला काय माहिती कशा? आज तसा जयंतरावनं एका लग्नाचा प्रोग्राम ठेवला आहे आणि त्यानिमित्तानं खूप दिवसाची माझी इच्छा होती आणि आहे का पूर्ण राज्यभर विशेषतः जिथं बहुल ट्रायबल आहे तिथं जाऊन थोडंसं सहज गेट टुगेदर चर्चा करावी म्हणून हा कार्यक्रम तसा माझ्या माहितीप्रमाणे वर्षभरापासून आमच्या डोक्यात होता. पण नाईलाजाने त्याला आज मुहूर्त लागला आणि त्या निमित्तानं आपले सगळ्यांना भेटण्याची संधी मिळाली. आता बघू जरा फिरल्यानंतर अंदाज येईल आणि जे जे काही सरकारच्या दरबारी मांडता येईल सांगता येईल ते सांगण्याचा प्रयत्न आणि सोडून घेण्याचा प्रयत्न करेल. सर, राष्ट्रवादी युती मागच्या दाराने आली, आम्हाला राष्ट्रवादीची गरज नाही असं भरत गोगावलेचे पुत्र विकास गोगावले माझ्या डोक्यात एक असतं. जेव्हा कोणी कुठं जातं ना तर सगळ्या ठिकाणी राजकारणावर जे विचारलं जातं ना त्याच्याऐवजी सरळ सरळ आता इथं ह्या काकांनी सांगितलं हे महत्वाचं आहे आम्हाला, असं काहीतरी विचारत चला. कारण आपल्याला हे राजकारण हे चालूच राहणार आहे. राजकारणातली प्रत्येक ठिकाणची सिच्युएशन वेगवेगळी असते. त्या पद्धतीने वरच्या स्तरावर काय घडतं ते आमच्या सारख्याला खाली काही त्याच्यातलं फारसं लवलेशही नसतो. त्याच्यामुळं आता पाऊस किती पडला, कसा पडला, त्याचं तुम्ही काही करणार आहेत का असं मला काहीतरी विचारा ना. का बाबा खूप मोठ्या प्रमाणात अशा नुकसानी झाल्या, जसं आता ह्या भागात कशानं नुकसानी झाल्या मला माहीत नाही, पण काही ठिकाणी हळदीच्या झाल्या, केळीच्या झाल्या, आंब्यांच्या झाल्या, कांद्याच्या झाल्या. आजची सध्याची परिस्थिती ही आहे अतिशय गंभीर आहे. ह्याच्यावर आपण गांभीर्यानं घेतलं पाहिजे असं माझं मत आहे. आता राजकारणातलं मी फारसं वरच्या स्तरावर सगळे निर्णय होतात त्याच्यामुळे ते काही दोघा तिघांना सोडून बाकीच्यांना माहिती नसतं. पाऊस पडला पण आजपर्यंत पंचनामे सुद्धा झाले नाही. पंचनामे झाले नसतील असं मला नाही वाटत. पंचनाम्यांना तशा सक्त सूचना दिलेल्या आहेत. फक्त एकच होतं का पूर्वीच्या रूल प्रमाणे जे क्लेम केला जातो त्याचा रूल असा आहे का शेत काढणीपूर्वी नुकसान झाली तर त्याला पंचनामा होतो किंवा तर त्याला क्लेम होतो. पण आता मागच्या मला वाटतं उद्या दुसरी कॅबिनेट असेल मंगळवार, पाठीमागच्या 2 कॅबिनेटच्या वेळेला असा निर्णय झाला. पूर्ण महाराष्ट्रभर जेव्हा ही परिस्थिती गंभीर झाली त्यावेळेला असं ठरलं का शेत काढणीला येऊ, काढलेला असो वा काढलेलं नसो किंवा एखाद्यानं दारात आणून ठेवला त्याला तो साठवायचा असेल. फॉर एक्झाम्पल कांदा, हळद, भुईमूग किंवा उडीद अशी जी काही पिकं घेतली जातात ती घराजवळ आणून ठेवल्यावर क्लेमच्या संदर्भातला नियम असा होता का तो तुम्ही आळस केला. पण आता शेतकरी म्हणला तर त्याला 12 कामं 15 कामं आणि मग त्यावेळेला ते काही शक्य होत नाही म्हणून घरात आणून किंवा घरही उडून गेलं घरात ठेवल्यावर मग त्याचा पंचनामा नाही करायचा का असं म्हणून आता तेही पंचनामे करायला सुरुवात केलेली आहे. तर माझी विनंती आहे तुम्हाला आपल्या मार्फत त्या ठिकाणी जाऊ द्या, राहिलेले पंचनामे सुद्धा करून घ्या. मराठवाड्यातील एकमेव जंगल असलेलं किनवटचं जंगल आहे आणि किनवटच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात वनौषधी उपलब्ध आहे. त्या अनुषंगाने अन्न प्रशासन मंत्री तुम्ही आहात तर त्याच्यावर काही सर्जिकल किंवा समजा आपण सर्च किंवा संशोधन काही होऊ शकते काय करणार आहे आपण. कालही योगायोगानं मुख्यमंत्री महोदयांनी जे आपलं राज्याचं आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे तिथं काही चांगली डेव्हलपमेंट आलेली आहे. त्या ठिकाणी जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात सर्चचा विषय आला का आपण सगळं हे विद्यापीठ वगैरे तपासणी डिग्र्या वगैरे घेतो पण जे सर्च व्हायला पाहिजे ते होत नाही. अशा पद्धतीनं आयुर्वेदावर मग त्या आदिवासी विभागाचं TRTI असेल किंवा त्यांचं कामच ते आहे